आमचे मोठे झाले म्हणजे या ठिकाणी मला आता असणारा या माहेरामधून पाय निघायला तयार नाही. तुम्ही काय करा, एक दिवस थांबा म्हणते, एक दिवस आपण काय करू या ठिकाणी मुक्काम करू म्हणते. मी माझ्या मैत्रिणीची ओळख करून देते, मी माझ्या असणाऱ्या परिजनाची ओळख करून देते. मी या ठिकाणी कुठं खेळत होते, काय केलं त्या, मी काय काय असणाऱ्या बालपणामध्ये गेले हे मी तुम्हाला दाखवते ना म्हणले. एक दिवस आता ते भोले बाबा होते, ते म्हणले पार्वती तुझी इच्छा आहे ना तर थांबा थांबा म्हणले. ठीक आहे, हरकत नाही, काय हरकत नाही. वराडी मंडळ आलं होतं तेव्हा सांगितलं म्हणले जा रे, आपण आपल्या मंडपामध्ये आपण आपल्या पंडालामध्ये जा राहा म्हणले. आपल्याला एक दिवस मुक्काम करायचा. वराडी होता वेळ होतो महाराज, वराडी मुलांना बाबा चला कैलासावरती काय म्हणते या ठिकाणी थांबलाय, आमचं आम्हाला कर्म नाही म्हणते, आम्हाला कैलासावरती जावं लागेल. कैलासावरला इतर ठिकाणी करतो ते सगळं वराडी मंडळ करू लागलं. त्याला चला ना म्हटले आपल्या घरी, या ठिकाणी राहायला आम्हाला कळलं ना म्हणले. तुम्हाला राहायचं तुला आम्ही निघालो. भगवान शंकराने सांगितलं म्हणजे आम्ही भेटतो जोपर्यंत मित्रपद होतो माझ्या कलारे म्हणून तुम्ही होते म्हणले. जोपर्यंत खाण्याचा बेत होता, गडवणे ज्यावेळेस लागत होते त्यावेळेस तुम्ही सगळेजण माझ्यासोबत पळत होते म्हणले. तुमच्याकडे आहे का गडवण्याची पद्धत? बारा शहरामध्ये तुम्ही होता, आता खेड्याकडे मावळ खेड्यामध्ये एवढं आता गडवणार, पण पहिले गडवणार चालायचे म्हणले. एक महिन्यापासून ऐकलं गडवणार कधी खायला कधी बोलवलं नाही आणि कधी गेलो नाही. त्या ठिकाणी गडवणार त्या ठिकाणी सुंदर असा असणारा भगवंताला करत होते. म्हणजे भगवंताच्या गडवणार काय भगवंताला स्वर्ग लोकामध्ये गेले आणि गेल्यानंतर स्वर्ग लोकामध्ये सुंदर भगवंताचा पाठ केलेला. देवाला भगवान शंकर आले, भगवान शंकर आले, त्यांनी सुंदर पाठ ठेवलेला आहे. आणि पाठ ठेवल्याच्या नंतर इंद्रदेव त्यांची पूजा करण्याकरता समोर आले. इंद्रदेव त्या ठिकाणी समोर आल्याच्या नंतर हातामध्ये प्याला घेतलेला आहे. जयवंती माता म्हणजे इंद्राची पत्नी असणारी त्यांच्या पूजेकरता सामोरी आली आणि आल्याच्या नंतर भगवान शंकराचे चरण धुतले आणि सिंहासनावरती बसवला. म्हणते बाबा बसा म्हणते, बसा बाबा बसवलेला आणि बसवल्याच्या नंतर सुंदर ताट त्या ठिकाणी बनवलं आणि सुंदर असा असणारा पाठ मांडलेला आहे. बसवला पाठ, पाठीला पाठ, जेवायच्या ताटाला पाठ मारा आणि त्या पाठाच्या समोर सुंदर जाऊन आता काय ठाट असतो आईने खूप सुंदर इथे बसायला पाठ, ताटाला पाठ, समोर रांगोळी आहे, मानंद देवीला बसले ते सुंदर रांगोळी आणि मग त्यांचा सगळं परिवार महाराज आमची जेवढी पात्रता नसताना आमची पात्रता नाही तेवढी की जेवढा तुम्ही आमच्यामध्ये प्रेम करता, पण माझ्या शिवाने त्यांच्या हाताशी धरतोय. शिवाने नुसता परवडी घडल्याने त्या ठिकाणी परिणाम एवढा झाला की तुम्हा सर्व मायबापांचं काय झालं, प्रेम त्या ठिकाणी भेटू लागलं. तुम्ही सर्व मायबाप त्या ठिकाणी आशीर्वाद देऊ लागले आणि तुमच्या आशीर्वादानं त्या व्यासपीठावर तुमच्याकडे बोलण्याचा प्रयत्न करू लागला. तर भगवान परमात्मा स्वर्गामध्ये गेले, त्या ठिकाणी इंद्रदेवाची पूजा करू लागले. जयवंती माता त्या ठिकाणी पूजा करतात आणि जयवंती मातेने पूजा केली. सुंदर जेवायला भेटला आणि जेवायला भेटल्याच्या नंतर भगवान शंकर भेटल्यानंतर इंद्रदेवाला सांगतात, हे इंद्रा, अरे म्हणजे तुझ्याकडे एवढं ऐश्वर्य आहे, एवढं सगळं आहे, म्हणजे एक काम कर म्हणतात काही दिवसामध्ये माझा विवाह झाला तर मला एक कर म्हटले माझ्या पार्वती करता एक महल निर्माण करून दे, महल निर्माण करून दे म्हटले. त्यानंतर इंद्रदेवाने हात जोडल्याने सांगितलं म्हणजे तुमच्याच कृपा दृष्टीने मला स्वर्ग प्राप्त झाला. तुम्ही माझ्यावरती कृपा केली म्हणून मला स्वर्गामध्ये आसन प्राप्त झालं. तुम्ही महल का मागता, हा स्वर्ग मागा ना, हा स्वर्ग तुम्हाला देऊन टाकतो. लग्न झालं की तुम्ही अशा स्वर्गामध्ये ते म्हणले स्वर्ग काय काहीच नको म्हणले.